बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे जीबीएसच्या संदर्भातली। नागपुरात जीबीएसचा पहिला बळी गेलाय, तर सांगलीमध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे आता राज्यामध्ये जीबीएसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 15 वर पोहोचली आहे। नागपूरच्या पारडीमध्ये राहणारे 45 वर्षीय रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरवर होते, त्यांचा मृत्यू झालाय, तर आणखी 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, पण त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचं कळतंय। दुसरीकडे सांगलीमध्ये जीबीएसमुळे दोघांचा मृत्यू झालेला असून दोन्ही रुग्ण हे बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत अशी माहिती आहे। मिरजेतील शासकीय रुग्णालयामध्ये एका 14 वर्षांच्या मुलाचा आणि 60 वर्षांच्या वृद्धेचा मृत्यू झालाय। कर्नाटकच्या हुक्केरी भागातील मुलाला जीबीएसची लागण झाल्यामुळे त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, तर 60 वर्ष वृद्धही सोलापूरच्या सांगोली जिल्ह्यामधून असून तिलाही उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं होतं। सध्या या रुग्णालयामध्ये जीबीएसचे 7 रुग्ण उपचार घेत आहेत। प्रतिनिधी शरद सातपुते आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सांगलीमध्ये नेमकी काय सध्या स्थिती आहे शरद? एकूण रुग्णसंख्या किती आहे? पॉझिटिव्ह रुग्ण नेमके काय आहेत आणि या सगळ्या संदर्भात आरोग्य विभागाचं नेमकं काय आवाहन आहे? नक्कीच ऋतुजा, सांगली जिल्ह्यामध्ये सांगली तर विशेषतः मिरज आणि सांगलीमध्ये शासकीय रुग्णालयात आणि काही खाजगी रुग्णालयात जीबीएसचे रुग्ण उपचार घेत आहेत। विशेष म्हणजे यातील सांगली शहरातील 3 रुग्ण आहेत। एकूण 15 रुग्ण गेले 15 दिवसापासून उपचार घेत होते मिरज सांगली त्या रुग्णालयामध्ये। त्यातील 6 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आलेला आहे, डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, तर काही रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत, तर काहींना स्थलांतर करण्यात आलेलं आहे। कराड किंवा पुन्हा येथे 2 रुग्णांना स्थलांतर करण्यात आलेलं आहे। पण काल कर्नाटक येथील हुक्केरीमधील 14 वर्षीय मुलाचा या जीबीएसमुळे मृत्यू झालेला आहे। परत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या गावातील 60 वर्षीय वृद्धेचाही या जीबीएसमुळे मृत्यू झालेला आहे। या 2 घटना काल एका दिवशी घडलेल्या आहेत सांगली जिल्ह्यात। पण सांगली जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी आहे, तर इतर जिल्ह्यातून बाहेर राज्यातून या ठिकाणी हे वैद्यकीय हब असल्यामुळे मिरज सांगली हे वैद्यकीय हब असल्यामुळे या ठिकाणी राज्यातून परराज्यातून परदेशातून अनेक रुग्ण वेगवेगळ्या उपचारासाठी येत असतात, म्हणून या ठिकाणी बरेच रुग्ण उपचार घेत आहेत। तर प्रशासनाकडून आरोग्य प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की जीबीएस हा आजार संसर्गजन्य नाही आहे, घाबरून जाऊ नये, योग्य ती काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, बाहेरचं अन्नपदार्थ खाऊ नये, अन्नपदार्थ योग्य पद्धतीने मांसाहार असेल तर शिजवून व्यवस्थित खावं, असं आरोग्य प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। ऋतुजा, निश्चित तुम्ही सोबत राहात, या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून अधिक अपडेट सुद्धा घ्यायचे आहेत। तर सांगलीमध्ये आपण पाहतोय 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे आता राज्यामध्ये जीबीएसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 15 वर पोहोचलेली आहे। अर्थातच चिंतेमध्ये भर पडली आहे। सांगलीमध्ये जीबीएसमुळे दोघांचा मृत्यू झालेला असून दोघे जण हे बाहेरील जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे। एका 14 वर्षाचा मुलगा आणि 60 वर्ष वृद्धेचा यामध्ये मृत्यू झाला।